त्यांच्यासाठी चप्पल सोडली म्हणणं इतकी काही चपलीची किंमत कमी नाही. हेडिंग आलं की दिल्लीची एक खाजगी शाळा जगामध्ये टॉप 10 मध्ये आली. बरं. ही काय भानगडी जगातलं टॉप 10 म्हणून मी ती कुतूहल म्हणून ते काढून पाहिलं. मग T4 एज्युकेशन बद्दल माहिती घेतली, त्यांची वेबसाईट पाहिली. आपण सरकारी शाळेत चांगलं काम करतो, पण जगात आपण कुठे हे आपण सिद्ध केलं पाहिजे. ते स्पर्धेतूनच होऊ शकतं. तर त्यांनी असं सांगितलं की उरलेल्या 49 शाळांचं एकत्र मतदान केलं तरी तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त. आता परदेशातल्या शाळा आणि खाजगी शाळा, लाखो शाळा स्पर्धेत होत्या आणि जिंकली सरकारी शाळा. त्यातला बराचसा विषय हा मुलांच्या सल्ल्याने झालेला आहे. मात्र वाबळेवाडीची शाळा उभी करताना इमारत कशी पाहिजे हे सुद्धा मुलांना विचारून केलेले आहे. तर दोन्ही शाळातल्या त्या गावातल्या लोकांना जर तुम्ही विचारायला गेलात ना ही शाळा कुणाची, तर एक सेम प्रकारचं उत्तर तुम्हाला मिळेल की शाळा आमची आहे. क्या बात आहे. तिथला एकही माणूस तुम्हाला म्हणणार नाही की ही शाळा सरकारी आहे म्हणून. शिक्षण हाच बदल होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे हे ज्यावेळेस लोकांना कळतं त्यावेळेस ही माणसं कुठलीही गोष्ट करायला तयार होतात. करणारा जो आहे तोही तेवढ्या विश्वासास पात्र पाहिजेत आणि तेवढ्या तळमळीने त्या पालकांपर्यंत जाणारा पाहिजे. जापनीजमध्ये परीक्षा देऊन पास झालेला सगळ्यात छोटा मुलगा आमच्या शाळेचा आहे. मी दुसरीला असताना शाळा सोडून गुरं वळायला सुरुवात केली होती. बरं. शाळेत जायचं नाही म्हणून. D.Ed झाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्या दिवशी शाळेत गेलो होतो मी, त्या दिवशी दिवसभर शाळेत थांबल्यावर अंदाज आला होता की आजपर्यंत शिकलो ते काही कामाचं दिसत. मला मुलांच्या बरोबर काम नाही केलं तर इनोव्हेशन सुचत. असं जे काही घडलं ना, 2-3 शाळा शेजारच्या बंद पडल्या खाजगी. कुणीतरी उठायचं त्याची शाळा बंद पडली म्हणून त्याने एक तो मुख्य अधिकारी हाताला धरायचा आणि मग दोघांनी षडयंत्र करायचं. तिथं मी बोर्ड असा लावलाय, मी आणि चप्पल इथंच काढा. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. तर सध्या तुम्ही महाराष्ट्रात आहात कारण आपण मराठी चॅनल आहे हा आणि मराठी क्राऊड याच्यावरती जास्त आहे आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी या चॅनलवरती जास्त आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वारे गुरुजी हे नाव माहिती असेल कारण ते नाव वाऱ्यासारखं जगभर पसरलेलं आहे. आता तसं जर वारे गुरुजींची ओळख करून द्यायची म्हटलं तर मी एवढा मोठा नाही कारण जगानेच त्यांची ओळख पूर्ण जगाला करून दिलेली आहे. ज्या वारे गुरुजींविषयी बोलतोय त्या वारे गुरुजींनी जालिंदर नगरची शाळा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. सरांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं आणि बेस्ट ऑफ द बेस्ट म्हणजे जगातली सर्वोत्कृष्ट शाळा ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि भारताचा नावलौकिक वाढवला असे वारे सर आपल्यासोबत आहेत. गुरुजी आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. खरं तर तुमची ओळख करून द्यायला जगाला तुमची ओळख झालेली आता, त्याच्यामुळे जास्त मी काही बोलण्यापेक्षा आज मला तुम्हाला खूप जास्त ऐकायचं आहे. येता येता मी तुमच्या पायाकडे पाहत होतो, तुमच्या पायामध्ये चप्पल नव्हती आणि जे काय मध्यंतरी आरोप प्रत्यारोपाचं सत्र चालू होतं. अर्थात ज्यावेळेस एखादी व्यक्ती काहीतरी वेगळं करत असते त्यावेळेस तिथं अडथळा आणण्यासाठी जग उभा असतं आणि त्या अडथळ्यांवरती मात करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी उभा केल्यात. तुमच्या जागेवर जर दुसरं कोणी असतं तर खचून गेलं असतं, परंतु तुम्ही त्या सगळ्यातून बाहेर पडून एक दुसरा आदर्श उभा केला. चप्पल कधी घालणार? तसं चप्पल काढण्यासाठी वैयक्तिक विषय होता तो. काही असा कुणी अवांतर कुणा एका व्यक्तीसाठी केलंय किंवा काही असातला तो भाग नव्हता. एक मन मोकळं करण्यासाठी किंवा आपण प्रतिक्रिया दिलेली असं स्वतःला समजून सांगण्यासाठी आणि ती जी घुसमट असते ती कमी करण्यासाठी, तिला वाट करून देण्यासाठी तो निर्णय घेतलेला होता. निर्णय घेताना एका गोष्टीचं दुःख मात्र अवश्य होतं की ज्या गतीने आपल्या समाजामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, ज्या गतीने आपला समाजाच्या हितासाठी काही गोष्टी काढायला पाहिजे, त्या हिताच्या गोष्टीत आड येणारे समाजाचे जे आपण ज्यांच्याकडे अपेक्षेने पाहिलं जातं असेच पदाधिकारी अधिकारी जर असतील तर मग काय होणार पुढे जाऊन, त्याची खंत अवश्य वाटत होती. पण आपण व्यवस्थेला दोष देतो ते चुकीचं आहे. व्यवस्थेतली 1-2 माणसं फॉल्टी असू शकतील, बाकी व्यवस्था चांगली असते आणि व्यवस्थेला चांगली माणसं देण्याची जबाबदारी पण आपली आहे. ती कधी कधी नावं ठेवताना आपण विसरतो. तर त्या पद्धतीने जर विचार केला
तर त्या 1-2 माणसांसाठी एवढा मोठा निर्णय घेणं, की त्यांच्यासाठी चप्पल सोडली म्हणणं, इतकी काही चपलीची किंमत कमी नाही. आणि त्यांचं काही बरं वाईट झालं म्हणून मी ती परत घालणं, असंही काय? असंही काही नाही. कधी कधी असं वाटायचं की ती शक्ती पाहिजे आपल्याला, ती एनर्जी पाहिजे आपल्याला, की आपण पटकन हे सगळं करू शकतो. कितीही संकट आलं त्याच्यावर मात करून आपण पुढे जाऊ शकतो. आणि ती शक्ती किंवा ते सतत आपल्या मनामध्ये ते राहिलं पाहिजे, की काय करायचंय तुम्हाला. तर त्यावेळेस ही चप्पल नसणं मला जास्त फायद्याचं ठरलं होतं. कारण मनातलं कधी त्या चपलेने विसरू दिलं नव्हतं. खड्यावर पाय पडला, उन्हात पाय भाजला, वेळोवेळी जाणीव. त्याची वेळोवेळी जाणीव करून दिली होती त्याने. पण मार्गी लागले सगळं. जिल्हा परिषद शाळा जगात पहिली आलेली आहे. बाकीच्या इतर गोष्टींसाठी आरोप प्रत्यारोपाचा जो आपण उल्लेख केला, तर त्या गोष्टींची सिद्धता त्या ठिकाणी झालेली आहे. अर्थात ती सिद्धतेला मी फारसं कधी महत्त्व दिलं नाही, कारण माझी सिद्धता फक्त मीच सांगू शकतो. अगदी. ह्या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. आणि मला माझी सिद्धता अगोदरच माहीत होती. त्यामुळं त्या सिद्धतेला जरी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवलं, पण जे काम आपल्याला करायचं ते मात्र छान मार्गी लागले. इथून पुढे ते फार चांगलं होईल असं आता लक्षात यायला लागले. आता थांबायचं नाहीये, सगळ्यांनी सोबत पुढे निघायचंय. आणि आता कदाचित काल मंत्री महोदय शाळेत आले होते. त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला तिथं. मला शिकवणाऱ्या गुरुजींना व्यासपीठावर बोलून घेतलं आणि सांगायला लावलं की याला आज्ञा द्या चप्पल घालायची म्हणून. आणि जाहीरपणे मला सांगायला हरकत नाही, ती चप्पल आदरणीय शिक्षण मंत्र्यांनी घेऊन दिलेली मला. आपल्या सगळे जे आपले हितचिंतक आहेत त्या सगळ्यांच्या विचाराने त्यावर निर्णय घेऊयात लवकरच. क्या बात आहे. नक्कीच, कारण आज तुम्ही एवढं मोठं परिवर्तन आणलंय. आज जर आपण पाहिलं तर सरकारी जे शाळा आहेत, ज्याला जिल्हा परिषद शाळा म्हणतो, मराठी शाळा म्हणतो, मराठी शाळेकडे जाण्याचा कल हा आता तुम्ही पाहताय, माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे, की मराठी शाळा नको वाटते, इंग्लिश मिडियम शाळेकडे जायचंय. त्या विषयावरती मला तुमच्याकडे यायचंय आणि तुमचं परखड मत, वास्तव कट्टव बोलतोय पण वास्तव मत जाणून घ्यायचंय. ज्यावेळेस आपण जिल्हा परिषदेची शाळा पाहतो, वस्ती शाळा पाहतो किंवा एखाद्या गावातली शाळा पाहतो, ती पाहिल्याच्या नंतर वाईट वाटतं. तुम्ही जी शाळा केली वाबळेवाडीतली असेल किंवा जालिंदरनगरची असेल, त्या शाळांकडे पाहिल्या नंतर परत असं वाटतं की या शाळा नसतील, कारण विश्वासच बसत नाही. कारण त्या शाळा तशा, तुम्ही जर काचेची शाळा, जर ती जिल्हा परिषदेची शाळा आणि काचेची असं जर कुणाला आधी जर सांगितलं असतं तर कुणाचा विश्वास बसला नसता. एखादा म्हणला असता की रिसॉर्ट बंद पडले, ते दिलं असेल चालवायला, इथपर्यंत लोकांनी चर्चा केली असती. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्या काचेच्या शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना बसवता, वेगवेगळे प्रयोग त्यांना करायला होता. तुमचं बालपण आठवतं? बालपण आठवतं. बालपणातल्या शिक्षणाची स्थिती आठवती. मला एक गोष्ट माझ्यासाठी चांगली होती की झेंडे गुरुजी सारखा एक समर्पित शिक्षक लवकरच माझ्या आयुष्यामध्ये आला. त्याच्या अगोदरची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. मी दुसरीला असताना शाळा सोडून गुरं वळायला सुरुवात केली होती. शाळेत जायचं नाही म्हणून. पण नंतर ते शिक्षक आले, त्यांचं माझं बॉन्डिंग झालं, मला परत आवड लागली आणि मग मात्र कायमच टॉपचा विद्यार्थी म्हणून माझं शिक्षण पूर्ण झालं. क्या बात आहे. एक शिक्षक चांगला असेल आणि त्याचं विद्यार्थ्यांचं जर बॉन्डिंग असेल तर काय होऊ शकतं मी स्वतः अनुभवलेलं आहे. कुठपासून कुठपर्यंत एक गुरं वळायला राहणारा मुलगा तो पुन्हा कायम टॉपर होतो. ही शिक्षक चांगला असला आणि त्याचं विद्यार्थ्याचं बॉन्डिंग असलं त्याचा हा परिणाम. बरोबर. तर हे मला शिकायला मिळालं की तुम्ही कसं मुलांच्या सोबत राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना आपण अशा पद्धतीने पाहू शकतो. आणि मुळात आपल्याला काय वाटत होतं त्या ठिकाणी, हाच विचार करून आज मुलांना काय वाटत असेल किंवा त्यांच्यासाठी आपण कशाची व्यवस्था केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा पातळीवरच्या गोष्टी आहेत. ह्या कोणाच्या पुस्तकं वाचून किंवा कोणाचं ऐकून हे शक्य नाही होणार. हे समजून आतून आलं पाहिजे की हा ही गोष्ट पाहिजे. बरोबर. तर ते मी माझ्या लहानपणाच्या
प्रसंगावरून किंवा अनुभवावरून ह्या सगळ्या गोष्टी आता रिलेट करतोय. आता लक्षात येते की हे का घडते, तर त्या शिक्षकांनी तुम्हाला ज्या पद्धतीने बाहेर काढलं, कदाचित ते तुम्हाला घेऊन गेले नसते तर आज ह्या गोष्टी किंवा आज आपण चर्चेला बसलोच नसतो. नक्कीच. मग तुमचं डीएड वगैरे झालं, पहिलं तुमचं पोस्टिंग कुठं होतं, म्हणजे पहिली शाळा कोणती होती तुमची? डीएड झाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्या दिवशी शाळेत गेलो होतो मी, त्या दिवशी दिवसभर शाळेत थांबल्यावर अंदाज आला होता की आजपर्यंत शिकलो ते काही कामाचं दिसत नाही. आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली शिकायला मग बरं. मुलांच्या सोबत, पालकांच्या सोबत. दरम्यानच्या काळामध्ये ती जी शाळा होती, ती शाळा नव्याने सुरू झालेली शाळा, 15-16 मुलं, आणि इमारत नाही, एकाच्या घराच्या व्हरांड्यामध्ये ती चालू झाली. बर. तिथं कोणी पाहुणे आले की आम्ही गोठ्यात, गोठा ओला असला की आम्ही चिंचेच्या झाडाखाली. बर. पण इतकं चांगलं काम तिथं आम्ही केलं, कारण मी शिकत होतो, मुलंही शिकत होती. तर तिथं जे जे प्रयोग केले ना, ते प्रयोग आज फार मोठं स्वरूप आलंय, त्याला इनोव्हेशनचं स्वरूप आलंय. त्यावेळेस मला माहीत नव्हतं हे प्रयोग आहेत किंवा हे इनोव्हेशन आहे. ज्या पद्धतीने मुलांना शिकवलं, ज्या पद्धती निर्माण केल्या, त्या पद्धती फार महत्त्वाच्या ठरल्या पुढे जाऊन. मागच्या वर्षी जो महाराष्ट्र शासनाने एक ट्रेनिंग मॉड्यूल तयार केलं शिक्षकांसाठी 5 दिवसाचं, आणि ते ट्रेनिंग मॉड्यूलचं प्रशिक्षण शिक्षकांना दिलं. 5 दिवसाचं प्रशिक्षण 4.5 लाख शिक्षकांना दिलं. बरं. ते ट्रेनिंग मॉड्यूलमधले सगळे प्रयोग तिथं सुरू झालेले होते. क्या बात आहे. आणि ते विकसित होत होत इथपर्यंत आलेत, आणि त्याचं आता प्रशिक्षण सगळ्यांना दिलं गेलं की अशा पद्धतीने आपलं काम झालं पाहिजे. बरं. तर ती जी सुरुवात होती ती अशा पद्धतीची होती. मात्र पहिल्या दिवसापासून मागचा सगळा इतिहास पुसून नव्याने शिकायला सुरू केलं, त्याचे हे परिणाम आहेत पुढे. बरोबर. म्हणजे एका शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे हे त्यांच्याबरोबर शिकूनच जास्त चांगलं कळू शकतं, आणि त्याच्यामुळेच कदाचित आजच्या दिवशी मला माझी ही अशीच आहे पद्धत की मला मुलांच्या बरोबर काम नाही केलं तर इनोव्हेशन सुचत नाही. काम करताना खूप सारं पटापट समजून जातं की हे सोपं कसं करायचं आणि सहज कसं झालं पाहिजे. मुलांच्या सोबत आपण असलो तरच हे घडू शकतं. बरोबर. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस वाबळेवाडीत तुमची बदली झाली, काय परिस्थिती होती शाळेची? 2 मोडकळीला आलेल्या खोल्या होत्या, 32 मुलं होती, आणि अजून एक शिक्षक होते अगोदरचे. आणि तसं म्हणजे थोडंसं पूर्वीची शाळा मी चांगली केलेली होतीच, निर्णय चुकला काय असं वाटत होतं. कशामुळे बदली होऊन? अच्छा. कारण मला एक संधी होती, जरी माझी बदली प्रशासकीय झाली होती तरी अधिकारी म्हणत होते थांबायचं असेल तर तिथं थांबा, आम्ही व्यवस्था करतो. पण तिथं आलेल्या शिक्षकाला त्याच्यावर अन्याय नको म्हणून मी निघून आलो होतो. खरं म्हणलं आपण त्या आवेशामध्ये आलो खरं, पण निर्णय चुकलाय. पण नंतर असा विचार केला की कुठे असू द्या, ही जी आपल्यावर विश्वास ठेवून जी मुलं शाळेत आलेली आहेत, इथं काय कोणी हे नसतो, ब्रँड अँबॅसेडर नसतो किंवा चेहरा नसतो कोणी की त्याला पाहून ती मुलं शाळेत येतील. बरोबर. इथं शिक्षकावर विश्वास ठेवून पोरं शाळेत येतात. आणि एवढी मुलं 32 का असणार, पण जर विश्वास ठेवून आपल्यावर आलीत तर त्यांची जबाबदारी आपली. त्यांच्या आयुष्यात जे काही बरं वाईट होणार आहे पुढं, ह्याला आपण कारणीभूत आहे. आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घडण्यासाठी आणि त्यांना चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आता आपली जबाबदारी आपली आहे, तर आपल्याला ती टाळता येणार नाही. आपण अपयशी आहे असं कोणी म्हणू नये उद्याच्या काळात परत. आणि ती फार काळजी घ्यायची असते प्रत्येकाने की आपण अपयशी ठरू नये म्हणून. मी तर माझ्या शाळेत आणि माझ्या मुलांना जे कुठलीही तडजोड न करता सर्वोत्तम जे तेच असलं पाहिजे हा माझा आग्रह असतो. कदाचित त्या जागतिक दर्जाची, आंतरराष्ट्रीय दर्जाची ही जी नामांकनं मिळत असतील त्या सर्वोत्कृष्टतेच्या आग्रहामुळेच पुढं घडतात. बरोबर. कारण तो माझा पराभव असतो वैयक्तिक, मी जर त्यांना सर्वोत्कृष्ट नाही देऊ शकलो काही तर. आणि मला सबबही नसतात सांगायच्या तिथं की मी अमुक एक वाघ मारला असता पण अमुक झालं नाही म्हणून मी ते करू शकलो, हे याला काय अर्थ नसतो. बरोबर.
तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे शक्ती आहे आणि स्वातंत्र्य पण आहे, तर मग तुमचं तुम्ही करायचं. काही कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते. बरोबर. आणि ते इच्छाशक्ती पाहिजे आपल्याला. इच्छाशक्ती असली की आपोआप मार्ग जुळून येतात. नक्कीच. आणि कोण उभं करायचं याच्यासाठी, ज्यांची पोरं शिकतात ते आहेत ना, बरोबर. त्यांच्या मुलांची चिंता ते स्वतः सोडून इतरांना कशी असू शकते. एक्झॅक्टली. त्यांना जर हिताची चिंता असेल, अहो, जनावराला त्याच्या पिल्लाची चिंता आहे, ती तर माणसं आहेत, त्यांना नसेल का ती. योग्य पद्धतीने आपण कन्व्हिन्स केलं पाहिजे, त्यांना जागृत केलं पाहिजे आणि ह्या कामामध्ये त्यांना सामील करून घेतलं पाहिजे. आणि मग पहा कसं काम उभं राहतं. त्या पद्धतीने मग पुढे करत गेलो आम्ही. बरोबर. कारण तुमची इच्छाशक्ती होती म्हणून त्या गोष्टी तुम्ही त्या तळमळीने समजून सांगू शकले लोकांना, म्हणून ह्या गोष्टी घडल्या. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं 36 मुलं होते ना तुम्ही गेले त्यावेळेस? 32. त्या 32ची किती मुलं झाली नंतर? थोड्या वर्षामध्येच 721 मुलं झाली बरं. 32ची. पण त्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट घडली. म्हणजे सरकारी शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा ह्या आता म्हणजे कमजोर झालेल्या आहेत. खाजगी शाळा त्याला आता खाऊन टाकतील वगैरे, हा जो नरेटिव्ह चाललेला होता ना, त्याच्या पार्श्वभूमीवर इतक्या झपाट्याने पट वाढतो. 32चा 721 होतो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तिथं घडली, ती अशी होती की 5000 मुलांची वेटिंग लागली शाळेला. ही गोष्ट कल्पनेच्या पलीकडची होती. 5000 मुलांचं वेटिंग. 5000 मुलांची कल्पना कोणी करू शकत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेला 5000 मुलांची वेटिंग. ती असं जे काही घडलं ना, 2-3 शाळा शेजारच्या बंद पडल्या खाजगी. त्यात एक नको त्याची होती, म्हणून तुम्ही जे पहिल्या प्रश्नाने सुरुवात केली तिथून ते सुरू झालं. तर हा जो एक कॉन्फिडन्स आहे तिथला, आम्ही जाणीवपूर्वक सांगायचो की 18-19 शाळा आहेत, कुठल्याही शाळेत जा, कोणत्याही मुलाला थांबवा, त्याला त्याचं नाव विचारा, त्याचं नाव आम्ही आमच्या वेटिंग लिस्टला दाखवून देतो. आमच्याकडे प्रवेश संपले, आम्ही देऊ शकत नाही, तर खाजगी शाळेला मुलं जात होती. हा एक उलटा प्रवाह आहे, तो आम्ही सुरू केला होता. बरोबर. म्हणजे जिथं कुठं नंबर नाही लागला तर सरकारी शाळांचा किंवा सरकारी यंत्रणांचा विचार केला जातो. तुम्ही उलट करून टाकलं. आणि तुम्ही जे सांगितलं की आपण पाहतो की काही मूवी असतात, त्या मूवीमध्ये दाखवलेलं असतं की कुणीतरी एखादं चांगलं करत असतं, त्याचा खाजगी संस्थांवरती इम्पॅक्ट होतो आणि नंतर ती कहाणी तीच तुमच्या बाबत घडली. त्याच्यात जायचं नाही, कारण तुम्ही स्वतःला प्रूव्ह नाही केलं, ते जगानेच प्रूव्ह केलं की ही व्यक्ती काय आहे आणि हे काय करू शकतात, हे जगाला अख्ख्या माहीत झालं. त्याच्यामुळे त्या गोष्टीत आपल्याला त्या भूतकाळात जायचं नाही. तुमची ज्यावेळेस तिथून बदली झाली वाबळेवाडीतून, ज्यावेळेस तुमची आधी वाबळेवाडीत बदली झाली, त्यावेळेस तुम्ही आधीची शाळा चांगली केली होती, त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं अरे आगीतून उठून फुपाट्यात नाही पडले तुम्ही. त्यावेळेस तुम्ही चांगल्या ठिकाणावरून बरोबर फुपाट्यात आले होते. पण त्या फुपाट्यात तुम्ही परत सोनं केलं आणि त्या सोन्यातून तुम्हाला परत बाहेर जायचं होतं. त्यावेळेस काय भावना होती? मला असं एखाद्या गोष्टीचं आकर्षण किंवा असं ममत्व मला त्या बाजूने नाही. शेवटी सरकारी नोकरी, बरोबर, बदली हा अविभाज्य भाग आहे. कुठेही गेलो तरी आपल्याला काम करायचंय. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट असते त्याच्यामध्ये की एखादं काम पूर्ण झालं असं आपण कधी म्हणतो, तर ते काम आपण उभं केलं, त्याच्या रिप्लिका तयार झाल्या आणि त्याची हँडओव्हरची प्रोसेस पूर्ण झाली. एक्झॅक्टली. वाबळेवाडीमध्ये हे सगळं केलेलं होतं आम्ही फार समाधानी होतो. शाळा उभी राहिली होती, त्याच्या 1.5 लाख शिक्षकांनी शाळा येऊन पाहिली होती. शाळेत रिप्लिका करायचं काम शासनाने स्वीकारलेलं होतं किंवा समाजाने उचललेलं होतं. एक फार मोठी चळवळ उभी राहिली होती. लोकसहभागातून आंतरराष्ट्रीय शाळा, महाराष्ट्रभर ही चळवळ उभी राहिली होती. आणि हँडओव्हरची प्रोसेस, ही सगळी प्रक्रिया ग्रामस्थांक मी सोपवलेली होती. त्यांना छोट्या SMCच्या मीटिंगपासून तर सह्याद्री अतिथीगृहाच्या मीटिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी घेऊन गेलो होतो. त्यांना हे सगळं दाखवून दिलं होतं. आज तिथले ग्रामस्थ असे आहेत, लोकसहभागापासून तर शिक्षण प्रक्रियेबद्दल किंवा शिक्षण पद्धतीबद्दल 2-2 तास बोलू शकतील, एवढी त्यांची याच्यामधलं नॉलेज. क्या बात आहे. हे तयार केलं आम्ही तिथं. आणि ग्रामस्थांनाच का तयार केलं, तर त्याला कारण असं होतं की ग्रामस्थच प्रॉपर आहेत, आमच्या बदल्या होणार आहेत. उद्या एक शिक्षक बदलून गेला आणि पाठीमागे शाळा जर तिथं डॅमेज होत असेल, याचा अर्थ आमची सिस्टीम योग्य नाही.
असं चालणार आहे का कधी, की एक बँक मॅनेजर होता म्हणून बँक चालली आणि बँक मॅनेजर बदलला मग ती बुडाली? नाही. हे होणार नाही, तिथं होत नाही, कारण ती सिस्टीम आहे. मग आमची का नाही? तर सिस्टीम ही ग्रामस्थ आहेत, हे प्रॉपर आहेत, कायमचे आहेत. कुणीही शिक्षक आला तरी ते सांगतील की अशी शाळा चालू आमची. बरोबर. हँडओव्हरची प्रोसेस पूर्ण झाली होती. काही दुःख नाही वाबळेवाडीतून बाहेर तो पडलो. प्रोजेक्ट एक कम्प्लीट झाला होता. कंप्लीट झालं होतं आणि बाहेर पडण्याचं दुःख नव्हतं. दुःख म्हणण्यापेक्षा राग एका गोष्टीचा होता की ती पद्धत योग्य नव्हती. अच्छा. कुणीतरी उठायचं, त्याची शाळा बंद पडली म्हणून त्याने एक तो मुख्य अधिकारी हाताला धरायचा आणि मग दोघांनी षडयंत्र करायचं आणि मग काहीतरी रचना तयार करायच्या आणि आरोप प्रत्यारोपाची राळ उठवायची, प्रतिमा हनन करायचं. कारण आमचं भांडवल प्रतिमा आहे, आमच्याकडे दुसरं भांडवल नसतं. त्या शिक्षकाचं सगळ्यात मोठं भांडवल ते सगळ्यात असतं. मोठं भांडवल ते असतं. त्याच्यावर तुम्ही वार करायचे, ती गंमत पाहायची. ज्यावेळेस आम्ही हे सांगायचो की म्हणजे त्यावेळेस मी उल्लेख करेल की आदरणीय बच्चूभाऊ कडू रात्रीचे 1:30 वाजता शाळेत आले होते आमच्या इथं. बरोबर. त्यावेळेस 700-800 माणसं बसलेली पाहून ते म्हणले होते, आता सांगू नका काही, माझ्या लक्षात आलं. रात्रीच्या 1:30 वाजता थंडीमध्ये जर एवढी माणसं इथं बसून असतील तर सगळं माझ्या लक्षात आलं. सांगायची गरज त्यांनी काय होती? सुनावणी घेतली होती. त्यात ते मुख्य अधिकारी समोर बसलेले होते आणि आम्ही प्रश्न विचारत होतो की खोटे आरोप करणारे, त्यांच्या आरोपामुळे आमची चौकशी होती, पण खोटे आरोप करून ह्या सगळ्याला बदनाम करणाऱ्यावर आपण काय कारवाई करणार आहे? तर तो ठीक आहे, मी असंविधानिक शब्द वापरीत असेल तरी तो कदाचित थोड्याशा रागापोटी वापरतोय. तर तो अधिकारी निर्लज्जासारखा हसत होता तिथं. बरं. ते कॅमेऱ्यावर आहे, आत्ता व्हिडिओमध्ये येते. आणि इतकं संवेदनशील असू नये आपण. मी त्यांना असं कधी म्हटलो नाही माझ्या अर्जामध्ये की माझ्यावर दया करा, कृपा करा, मला सहानुभूती दाखवा. मी त्यांना हे सांगत होतो वारंवार की वाबळेवाडी एक मॉडेल आहे. त्याला फॉलो करणाऱ्या महाराष्ट्रातल्या हजारो शाळा आहेत आणि लाखो शिक्षक आहेत. त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा याचा नीट विचार करा. कारण आमच्यावर काय दया करू नका, आमच्यावर उपकार पण करू नका आणि मला त्याची सवय पण नाही कधी. पण हे न समजणारी जर माणसं व्यवस्थेत असतील ना तर मग अवघड आहे. मगाशी आपण बोललो की व्यवस्था, ते मनुष्यबळ आपण दिलं पाहिजे. एखादा दुसरा माणूस चुकीचा असू शकतो, आता तो आमच्या वाट्याला आला हे आमचं दुर्दैव. खूप चांगली माणसं पण आहे. सध्याचा काळ जर मी पाहतोय, अधिकारी तिथं जे आहेत त्यांच्याच जागेवर ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करतायत आणि जालिंदर नगरच्या शाळेच्या रिप्लिका करण्यासाठी त्यांचे जे प्रामाणिक तळमळीचे प्रयत्न जर आम्ही पाहिले तर मग असं वाटतं की आता आम्ही चांगल्या लोकांसोबत आहे. तर ह्या पद्धतीची माणसं, यांच्यावर थोडासा समाजाने पण अंकुश ठेवला पाहिजे. वाबळेवाडीने तो प्रयत्न केला. DOPT मध्ये जाऊन त्यांनी त्यांच्यावर तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्यांच्या पण चौकशा चालू आहेत. तर ह्या जर अशा पद्धतीने आपण विचार केला तर एक सगळे जे स्टेक होल्डर्स असतात ना, यांनी ही एक राजकारण विरहित किंवा याच्या व्यतिरिक्त अशी एक जागा ही ठेवली पाहिजे. पुढच्या शाळेत मी बदली होऊन गेलो ना तर तिथं मी चप्पल स्टँडच्या तिथं एक बोर्ड लावून ठेवलाय माझ्या मागच्या अनुभवानुसार. तिथं मी बोर्ड असा लावलाय, मी आणि चप्पल इथंच काढा. क्या बात आहे. तो इथून पुढे नका आणू, शाळेचं नुकसान होतं त्याने. तर त्या पद्धतीने वाबळेवाडीची लोक असतील, तिथून पुढे गेल्यानंतर आमची जी तिथली कामाची, वाबळेवाडीची लोक तिथं मला मदतीला होती कामाला सगळी नव्या शाळेमध्ये पण. तिथं पण आम्ही लोकसहभागातून ती माणसं उभी केली. छोटीशी वाडी, आठमाई शेती, गरीब परिस्थितीतली लोक, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळायचे ह्या उद्देशाने फार मोठं काम केलं. त्या रात्र काम करतात ती माणसं आजही. वाबळेवाडीची लोक तिथं मदतीला येतात. काही आम्हाला त्याच्या दृष्टीने काही शेवटी भारत माझा देश आहे, ते वाबळेवाडी असो, जालिंदर नगर असो, बरोबर, आम्हाला तिथून एक करायचंय फक्त, सगळ्यांचा उद्देश कॉमन. म्हणून आम्हाला म्हणतोय की फक्त एक शाळा उभी केली असं न होता अशा पद्धतीच्या अनेक शाळा उभ्या राहाव्यात. ह्या व्यवस्थेचा अनेक मुलांना फायदा व्हावा, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, त्यांची जडणघडण चांगली व्हावी, एक देशप्रेमी परिपूर्ण नागरिक तयार व्हावा, हा प्रामाणिक आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तो आता सफल होतोय.
तर त्यांनी फरक पडत नाही काय की आपण कुठं काम करतोय. शेवट आजही जवळपास 3-3.5 वर्ष झाली. वाबळेवाडीची सगळी लोक आजही मला त्यांच्या कुटुंबातला एक घटक समजतात आणि ती माझ्यासोबत आहेत. आज इथं आलोय तरी तीच बरोबर आहेत. त्यामुळं आम्ही त्यांनी काहीच फरक पडलेला नाही. फरक ज्यांना पडायचा होता किंवा त्यांच्या नशिबात फरक पडायचा होता, त्यावेळेस त्यांना त्या दुर्बुद्ध्या सुचलेल्या आहेत आणि त्या दुर्बुद्धीमुळे त्यांना फरक पडलाय, आम्हाला पडलेला नाही. बरोबर. नाही, नक्कीच एखादं चांगलं काम करत असेल तर अशा गोष्टी घडतात आणि त्या जाणीवपूर्वक घडवल्या देखील जातात. तुमच्या बाबतीत जे घडलं ते फक्त तुमच्या बाबतीत नाही घडलेलं. ते पूर्ण गावाच्या बाबतीत घडलंय. बरोबर. तुमच्यावर आक्षेप म्हणजे गावावरती आक्षेप. कारण ते गावाने आणि तुम्ही मिळून केलेलं कार्य आहे. आणि त्यावेळी गाव मात्र तुमच्या पाठीशी उभं राहिलं. आज सगळ्या जगाला सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. आज तुम्ही तुमच्या शाळेचं नाव, तुमचं नाव आणि भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु तुम्ही म्हणताय वाबळेवाडीची जी शाळा झाली, कदाचित काही लोक असे म्हणले असतील की हे योगायोगाने घडून गेलं. तुम्ही परत जालिंदर नगरमध्ये गेला आणि ती शाळा परत त्या लेवलला नेऊन सोडली. म्हणजे एक आदर्श मॉडेल तुम्ही तयार केलंय. हे महाराष्ट्रभर किंवा भारतभर वापरायला हरकत नाही आणि हे होऊ शकतं आणि हे करू शकतात. बरोबर. हे देखील तुम्ही दाखवून दिलंय. तर शेवटी तो प्रश्न आहे मानसिकतेचा. सध्याची आज तुम्हाला एक शाळा उभा करताना या अडचणींना सामोरं जावं लागलं. आज आम्ही न्यूज पाहतो किंवा जगाने शाळेला घोषित केलं की ही जगातली बेस्ट शाळा. तुम्हाला डोक्यावर घेतलं गेलं, जगाने भारताला डोक्यावर घेतलं. खरंच एवढं सोपं होतंय? तसं पाहिलं तर सोपं होतं आणि आत्ताचा विचाराने जर पाहिलं तात्कालिक परिस्थितीनुसार तर फार अवघड होतं. पण सोप्या कोणत्या अर्थाने होतं की मुळात आपल्या देशाची जी शिक्षण व्यवस्था आहे, मूळ जे आपल्या सगळ्यांच्या DNA मध्ये आहे, त्या पद्धतीने काम करत गेलं तर हे सोपं होतं. बरोबर. सरकारी शाळांमध्ये ती क्षमता आहे. त्या क्षमतेचा विचार करून त्याच्यावर काम करत गेलो तर हे सोपं होतं. आपली दिशाभूल झालेली आहे सध्याच्या काळात. कोणीतरी नावं ठेवायची, मग आपण पण काहीतरी कॉपी पेस्ट करायला बघायचं. राईट. इकडनं तिकडनं आणून काहीतरी वरून काय म्हणतो आपण त्याला, ते बेगड लावायचे. ते आतून नसतं, ते परिपूर्ण नसतं. त्यामुळं जो प्रॉब्लेम होतोय ना तो फार भयंकर असतो. आपण आपली ओळख पण विसरतो आणि नवीनही काही साधत नाही. तर ते मूळ जी आपली ओळख आहे आणि आत्ता जगाची जी गरज आहे, ह्या दोन गोष्टींची जर सांगड घातली तर हा जगात सर्वोत्तम होणं फार सोपं आहे. बरोबर. हे सर्वोत्तम होऊन सांगतोय कारण असंही जग काही छोटं नाही. 200 पेक्षा जास्त देश आहेत, कोट्यवधी शाळा असतील आणि त्याच्यामध्ये एकमेव उरायचं शेवट. तर त्याच्यासाठी फार संघर्ष होता किंवा स्पर्धा होती ती. पण ज्या पद्धतीने आपलं मूळ, आपली ओळख, इनोव्हेशन, गरज, त्या सगळ्याची सांगड याचा जसं मेळ घालत आपण गेलो, ती करण्याची पद्धत ही इनोव्हेटिव्ह आहे का, ही रिप्लिकेबल आहे का, याच्यामध्ये शिक्षणासोबत जडणघडण होती का, या सगळ्या गोष्टींचा जर तो एक लेखाजोखा मांडला तर इतरांपेक्षा आपण फार उजवे ठरत गेलो तिथं. आणि ते उजवं ठरणं शेवट आपल्याला स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदापर्यंत घेऊन गेलं. बरोबर. नक्कीच. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना याची सुरुवात कुठून झाली होती? स्पर्धेची सुरुवात फार गमतीशीर होती. कुठंतरी एक ऑनलाईन बातम्या वाचत बसलो होतो आणि एक हेडिंग आलं की दिल्लीची एक खाजगी शाळा जगामध्ये टॉप 10 मध्ये आली. बरं. ही काय भानगडी जगातलं टॉप 10 म्हणून मी ती कुतूहल म्हणून ते काढून पाहिलं. मग T4 एज्युकेशन बद्दल माहिती घेतली, त्यांची वेबसाईट पाहिली. ती कोणती स्पर्धा असते, जगातली एकमेव स्पर्धा आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतली जाणारी की जी शाळांना रँकिंग देते. त्यामध्ये वर्ल्ड बेस्ट स्कूल नावाची जी स्पर्धा आहे, ती स्पर्धा काय आहे, तिचे निकष काय आहेत, ज्या शाळा टॉप 10 मध्ये आल्यात मी जाणीवपूर्वक डाउनलोड करून घेतल्या त्या शाळांची माहिती आणि ती पाहिल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली की ह्याच्यापेक्षा आपण फार उजवं काम करतोय. आपण ह्या स्पर्धेमध्ये जायला पाहिजे 2 गोष्टींसाठी. आपण सरकारी शाळेत चांगलं काम करतोय, पण जगात आपण कुठे हे आपण सिद्ध केलं पाहिजे. ते स्पर्धेतूनच होऊ शकतं. तर मग त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा निश्चित केलं. एक गोष्ट लक्षात आली की आजपर्यंत
याची पूर्ण ह्या स्पर्धेची काय म्हणतो आपण त्याला, खाजगी शाळाच त्याच्यामध्ये सहभागी असायच्या. त्या खाजगी शाळांचीच जशी काय ती स्पर्धा स्पर्धा. होती. बरं. सरकारी शाळा एकही सहभागी झालेली नव्हती आपल्या इथली आजपर्यंत. मग पहिल्यांदा सरकारी शाळा सहभागी होणार होती. तर ते एक प्रकारचं थोडं दडपण होतं, पण आम्ही असा विचार केला की आपण कुठपर्यंत जातोय हे पाहू, का बाहेर पडलो त्याचा विचार करू, अजून पुढे जाण्यासाठी काय करणं आवश्यक आहे ते पाहून घेऊ. कम्युनिटी तयार होईल, शेअरिंग होईल, तर त्या गोष्टी, चांगल्या गोष्टी आपल्याकडे कशा मॉडिफाय करून इम्प्लिमेंट करता येतील ते पाहू. असं जे काय घडेल ते चांगलंच घडेल असं मनात ठेवून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो. प्रत्येक टप्प्यावर आमचा विचार असायचा की बाहेर कधी पडतोय. पण आम्ही पुढेच जात राहिलो. शेवट मुलाखतीला गेलो. अर्जेंटिनामधून मुलाखत झाली अपेक्षेप्रमाणे. नंतर मुलाखत झाल्यावर मग आम्हाला अंदाज आला होता की फार सुंदर झालंय सगळं आणि आपण आता पुढे जातोय नक्कीच. मग टॉप 10 मध्ये सिलेक्ट झालो आणि मग मतदानाची प्रक्रिया होती. त्याच्यानंतर शाळेचं हे सगळं मी अगोदर सांगितलेल्या गोष्टी आणि मतदान प्रक्रिया. तर कधी कधी मग लोकसंख्या जास्त असणं हा सुद्धा ताकद कशी बनते त्याचा प्रत्यय तिथं आला. बरोबर. आणि 50 शाळांमध्ये जे मतदान झालं तर त्यांनी असं सांगितलं की उरलेल्या 49 शाळांचं एकत्र मतदान केलं तरी तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त. हा लोकसंख्येचा फायदा. आणि मग अशा पद्धतीने बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल, जगात 1 नंबरची शाळा म्हणून सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळेचा ती निवड आहे. ती एक रोमांचकारी घटना आहे की ज्या दुय्यम दृष्टीने आपल्याला इथं पाहिलं जातं त्याला हे उत्तर आहे. बरोबर. बॅकफुटवर गेलेले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी ही सर्वोत्तम घटना आहे. अगदी. म्हणजे आज सरकारी शाळा असूनही एवढ्या लेवलला जाऊ शकते. हो. तर बाकी आणि एक गोष्ट आता सिद्ध होईल की सुरुवातीला जे बोललं जायचं की खाजगी शाळा चांगल्या, आधी परदेशातल्या शाळा चांगल्या, बरोबर, मग खाजगी शाळा चांगल्या आणि शेवट सरकारी शाळा. तर आता परदेशातल्या शाळा आणि खाजगी शाळा, लाखो शाळा स्पर्धेत होत्या आणि जिंकली सरकारी शाळा. बरोबर. तर मग जर सरकारी शाळा जिंकली तर आता खाजगी शाळा कुठे आहेत? हा परखड प्रश्न आहे. बरोबर. आणि सर्वोत्तम सरकारी शाळा हे आता मान्य करा सगळ्यांनी. बरोबर. आणि करावं लागेल. कारण हे फक्त बोलणं नाही, हे सिद्ध करून दाखवलं. सिद्ध करून आणि एक नाही, 2 शाळा. बरोबर. पण मग ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही ह्या सगळ्या शाळा उभा केल्याच्या नंतर सहभागी झालात, त्यानंतर तुम्हाला हे कळलं. पण हे अशा पद्धतीने शाळा आपण उभी करू शकतो, एक बांधलेल्या साच्यातून बाहेर जाऊन आपण वेगळं काहीतरी देऊ शकतो, हे कसं सुचलं? शिक्षक म्हणून एक गोष्ट फार चांगली आहे मला तिथं शाळेमध्ये. मी सांगतो की कुणी म्हणाल कोणत्या गोष्टीला महत्व आहे, कुणी म्हणाल कोणती गोष्ट सुंदर आहे, कुणी सांगतील पगार चांगले आहेत, कुणी म्हणाल की घराजवळ सेवा मिळते करायला. अनेक बाजू आहेत ना त्याच्यामध्ये. मी सांगतो तिथे एक गोष्ट चांगली आहे, सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ती आमच्यासाठी. कोणती? स्वातंत्र्य. क्या बात आहे. इतकं स्वातंत्र्य कुठंच मिळत नाही. रोज तुमच्या वर्गात कुणी बसलेलं नाही, तुम्ही काय शिकवताय, कसं शिकवताय, किंवा शाळेत कुणी आलेलं नाही. त्या स्वातंत्र्याचाच हा फायदा आहे की तुम्हाला पाहिजे ते काम करू शकता, तुम्ही स्वतःच्या मनाने करू शकता आणि समोर जी मुलं बसले त्यांच्या हितासाठी करू शकता. त्यांच्या हितासाठी कुठलंही काम करायला तुम्हाला अडवायला कोण नाही तिथं. आणि तोच एक, त्या मुलांच्या जागेवर बसायचं, त्यांच्या हिताचा विचार करायचा, त्या हिताचा विचार करून निर्णय घ्यायचे. मी त्याच्या जागेवर असतो तर मला काय वाटलं असतं त्याचा विचार करून निर्णय घ्यायचे. त्यांच्या जडणघडणीसाठी गोष्ट कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे, कशी केली पाहिजे ह्याचा विचार करून काही प्रयोग करायचे. प्रयोगाचं चांगलं असतं ना की सक्सेस झालं तरी चांगलं, फेल्युअर आलं तरी चांगलं. बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टी करून पाहिजे, त्याच्यावर काही निष्कर्ष येतील त्याच्यावर लक्ष द्यायचं आणि पुढे जाऊन मग निष्कर्ष पॉझिटिव्ह आले तरी निगेटिव्ह आले तरी सर्वांशी शेअरिंग करायचं. अशा पद्धतीने ते काम उभं राहत गेलेले आणि त्यातला बराचसा विषय हा मुलांच्या सल्ल्याने झालेला आहे. बरं.
आपण फार कौतुकाने म्हणतो की मुलांना केंद्रस्थानी आणलं पाहिजे शिक्षणाच्या, पण हे करणं फार अवघड असतं. बरोबर. मात्र वाबळेवाडीची शाळा उभी करताना इमारत कशी पाहिजे हे सुद्धा मुलांना विचारून केलेले आहे आम्ही. बर. आणि ते तितकं तुमचं बॉन्डिंग असायला पाहिजे तेही महत्वाचं आहे. मुलांशी, आणि मग आपोआप तुम्हाला ते मेसेज मिळत जातात. मुळात चांगली शिक्षण पद्धती कोणती किंवा चांगली व्यवस्था कोणती हे जर ठरवायचं असेल किंवा निर्माण जर व्हायचे असेल तर काही करायची गरज नाही, फक्त मुलांचे मेसेज पकडता आले पाहिजे, तेवढा आपला रिसिव्हर चांगला पाहिजे. तिथूनच येत असतं सगळं आपल्याला. बरोबर. आणि त्या पद्धतीने आपण करायचं असतं. हे कोण जुन्या काळात कोणता शिक्षण तज्ज्ञ किंवा मानसशास्त्र तज्ज्ञ काय म्हणलाय त्याच्यावर चालत नाही आता काय. किती दिवस त्याच्यावर चालवायचं? नाहीच. आणि पुस्तकांमध्ये जे लिहिलेलं असतं त्याच्या व्याख्या वगैरे हे मला वाटतं एजबार झालेले सगळं. बरोबर. आत्ता ह्या घडीला समोरच्यांच्या मनात काय चाललेलं आहे आणि त्यांच्या हिताचं काय तिथल्या तिथं ठरवावं लागतं, तिथल्या तिथं निर्णय घ्यावा लागतो. तो फार सोपा असतो निर्णय घ्यायला. त्याच पद्धतीने केलं आणि ह्या शाळा उभ्या राहिलेल्या. क्या बात आहे. पण मग आता ही जी शाळा आहे, एकतर आपण पाहिलं की ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत छोट्या गावांमधल्या, 2 खोल्यांच्या शाळा, एकच शिक्षक 4 वर्गांना, जागा कमी असते. मग ते जागा घेऊन, जागा डेव्हलप करून ती शाळा डेव्हलप करण्यापर्यंत मग हा कसा प्रवास होता? एकतर जे दोन्ही शाळा असू द्या, आमच्या वाबळेवाडी किंवा जालिंदर नगर, ह्या दोन्ही शाळातल्या त्या गावातल्या लोकांना जर तुम्ही विचारायला गेलात ना ही शाळा कुणाची, तर एक सेम प्रकारचं उत्तर तुम्हाला मिळेल की शाळा आमची आहे. क्या बात आहे. तिथला एकही माणूस तुम्हाला म्हणणार नाही की ही शाळा सरकारी आहे म्हणून. सरकारी आहे म्हटलं की मग हे सगळं सरकारने केलं पाहिजे. बरोबर. आता अर्थात तुम्ही जो उल्लेख केला जागा किंवा शिक्षक वगैरे ह्या गोष्टींचा, तर एखादी शाळा, खाजगी शाळा जर कोणाला उभी करायची असेल तर 3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर त्याला जागा पाहिजे, अवघड गोष्ट आहे. बरोबर. इमारत बांधली पाहिजे आणि शिक्षकांचे पगार. ह्या 3 सगळ्यात अवघड गोष्टी आहेत शाळा उभी करायला. Exactly. याच्या पलीकडे आहे का काही फार मोठ्या गोष्टी अशा? नाही. सरकारी शाळेची एक गोष्ट चांगली आहे, ह्या 3ही गोष्टी इनबिल्ट आहेत सरकारकडून. आता जेवढं छोटं काम राहते तेवढं गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रित येऊन ते पॉलिशिंगचं काम करायचं, एवढंच काम शिल्लक राहतं तिथं. तिथं जर आम्हाला पटसंख्या वाढते, जागा पाहिजे, तर मग शाळा आमची आहे म्हणणाऱ्या लोकांनीच उभी करून द्यायची, ती जागा उपलब्ध करून द्यायची. वाबळेवाडीला पण दिली, 2-4 मिनिटाच्या चर्चेत बर. वाबळेवाडीला जागा उपलब्ध झाली. जालिंदर नगरला पण दिली, 1 मिनिट नाही लावित लोक निर्णय घ्यायला. हा काय अमुक गोष्ट लगेच करा. कारण आपल्या मुलांना कसं शिक्षण मिळते आणि त्याच्यात त्यांचं काय हित आहे हे ज्यावेळेस लोकांच्या लक्षात येतं आणि शिक्षण हाच बदल होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे हे ज्यावेळेस लोकांना कळतं, त्यावेळेस ही माणसं कुठलीही गोष्ट करायला तयार होतात. बरोबर. थोडंसं विनोदाने सांगतो, तुम्ही जर सांगितलं की तुमच्या पोरांच्या हितासाठी तुम्ही डोक्यावर उभं राहिलं पाहिजे, उभी राहतील लोक. नक्की. हे मी का सांगतोय की हे शिक्षकांनी समजून घेतलं पाहिजे की मुलांच्या हिताला आणि पालकांच्या अवेअरनेसला आपण जर जोडलं तर कुठलीही शाळेची गोष्ट करायला ती माणसं तयार होती. अगदी. नक्कीच. पण हे करणारा जो आहे तोही तेवढ्या विश्वासास पात्र पाहिजेत आणि तेवढ्या तळमळीने त्या पालकांपर्यंत जाणारा पाहिजे. नाही, ह्या गोष्टी तर पाहिलंच जातं ना, हे सोन्यासारखं आहे. बरोबर. सोनं जरी असलं तरी त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागतं, ॲसिडमध्ये टाकतात, मग त्याला काही झीज होती का, त्याला काही भंग होतोय का, त्याचं हे पाहिलं जातं. आणि जर सगळ्या परीक्षांना टिकलं तर मग कानात घातलं जातं, नाकात घातलं जातं, डोक्यावर मिरवलं जातं, सोनं आहे म्हणून सिद्ध होतं. बरोबर. शिक्षक म्हणून आमची पण अग्निपरीक्षा असते, ती असते विश्वासाची, त्यागाची, जबाबदारीची, संवेदनशीलतेची, माणुसकीची. हे आमच्या परीक्षेचे क्रायटेरिया आहेत आणि आम्हाला पण चेक केलं जातं. पण ज्यावेळेस आमची परीक्षा पूर्ण होती आणि आम्ही सिद्ध होतो त्यावेळेस मग गुरुजी म्हणाल तसं गाव चालतं. बरोबर. लोक चालतात त्यांच्या पायाने, बघतात मग गुरुजीच्या डोळ्याने. नक्कीच. कारण एकदा तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवलं की गाव तुम्ही म्हणता त्या दिशेने. आणि पहिल्यापासून आपण पाहतोय की गावामध्ये एक तर शिकलेला शिक्षकच असायचा, शिक्षक म्हणलं तर गाव त्याच्या मागे चालायचं. बरोबर. परिस्थिती बदलते. तुमच्यासारखे जर शिक्षक समजून सांगत असेल आणि लोकांना जर विश्वासात घेत असतील
आणि त्याचे जर रिझल्ट लोकांना दिसत असतील ते का डोक्यावर घेणार नाहीत. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना म्हणजे ज्यावेळेस तुमच्या शाळांविषयी तुमच्याविषयी आम्ही ज्यावेळेस वाचत होतो, मला वाटतं मला 5वी नंतर इंग्लिश आलं, कदाचित तुमच्या वेळेस 7वी नंतर आलं असेल किंवा 5वी नंतर आलं असेल. म्हणजे इंग्लिशचा भाऊ करणारे आपण, तुम्ही जापनीज लँग्वेज शाळेत त्या विद्यार्थ्यांना शिकवता ते 6, 7, 8 वर्षाचे. तर याच्यामध्ये अ, काळाची गरज म्हणून आज मल्टीलिंग्वल होणं गरजेचं आहे. हे पूर्वीचा काळ थोडा शांततेचा होता, कमी वेगाचा होता, तिथपर्यंत चालून गेलं. आता ते नाही चालणार. इतका शांत किंवा इतका सैलपणा आता नाही चालणार. इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा आपल्या शाळांना जो फटका बसला किंवा सरकारी शाळेची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेला गेली, याला कारण पण आपल्या मुलाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे, तर त्याचं हित होईल. हा जो गैरसमज आहे पालकांचा, पण त्याला गैरसमज म्हणू पण हरकत नाही. तो गैरसमज दूर करण्यापेक्षा त्यांना जी अपेक्षा आहे की आपल्या मुलाला इंग्लिश आलं पाहिजे, ते इंग्लिश शिकवणं सोपं आहे गैरसमज दूर करण्याऐवजी. तर ते त्या दर्जाचं इंग्लिश शाळेत झालं पाहिजे. मग नुसत्या इंग्लिशनी वागणार नाही. तर जपान, जर्मनी हे जे देश आहेत आपण इथं पाहतोय किंवा जगात सगळ्यात जास्त स्पॅनिश बोलली जाते. आपल्या मुलांना जर आपल्याला ग्लोबल बनवायचं असेल, त्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण द्यायचं असेल, त्यांच्या करिअरच्या संधी देशाबाहेर जाऊन जरी त्यांना मिळवता आल्या तरी त्या क्षमतेचं जर आपल्याला बनवायचं असेल, ह्या भाषा मुलांना शिकवणं गरजेचं आहे. त्या भाषा शिकवल्या तर ती क्षमता आपोआप त्यांच्यामध्ये डेव्हलप होते. बरं, भाषा फक्त भाषा नसते, त्याच्या पाठीमागं इतिहास असतो, संस्कृती असते, विचार करण्याची पद्धत असते. ह्या सगळ्या गोष्टींनी मुलं फार त्यांची डेव्हलपमेंट, ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते त्यांची. जागतिक भाषाच फक्त शिकवायची गरज आहे का? तर आपल्या भारतीय भाषा पण शिकवायची गरज आहे. बरोबर. आपण फार कौतुक असतं आपल्याला की विविधतेमध्ये फार एकता आहे आमच्या इकडं आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. आता एका बांधवाला महाराष्ट्रातल्या जर बंगालच्या बांधवाचं काही समजत नसेल, तामिळनाडूचं काही कळत नसेल, इकडं राजस्थानचं काही समजत नसेल, किती दिवस ही बांधव बरोबर. असण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहील? बांधव मानण्यापेक्षा त्याला भाऊबंधकी म्हणता येईल की सोबत आहेत, एकमेकांचे आहेत, पण बोलत नाहीत. हे एकमेकांशी न बोलणं आणि संवादातून व्यक्त न होणं पुढच्या काळात फार घातक होईल आपल्यासाठी. बरोबर. नक्की. तर त्या एकमेकांच्या भाषा किमान बोलण्याच्या पातळीवर आपल्याला आल्या पाहिजेत. 50-100 वाक्य बोलणं फार अवघड नाही ना, की ओळख करून घेणं, पत्ता विचारणं, खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या संदर्भात बोलणं, पर्यटन स्थळाविषयी माहिती घेणं, एकमेकांची एक जुजबी माहिती एकमेकांना देणं. 50-100 वाक्य कुठल्याही भाषेतले सहज तयार होऊ शकतात. गरजेपुरते तरी. गरजेपुरतं. आणि त्या भाषेमध्ये जर आपण तिथे जाऊन बोललो तर त्या एक आपसूक आपुलकी तयार होती की कुणी आपल्या इकडं आलं, भाषण करतंय आणि त्याने जर मराठीतून सुरुवात केली तर पूर्ण भाषणाचा पगडा आपल्यावर तयार होतो. तसं आपण 4 वाक्य त्यांच्याशी बोललं तर ती एक ममत्व तयार होतं. तर अशा पद्धतीने आपल्या भारतीय भाषा पण असल्या पाहिजेत, एकमेकांना बोलता आलं पाहिजे एकमेकांशी आपल्याला. भाषा पासवर्ड आहे समाज जीवनाचा. बरोबर. तो जर नसेल तर मग गडबड होईल, मिस होईल सगळंच. तर ह्या पद्धतीने आपण ह्या भाषा शिक्षणाचा विचार करतोय. एकतर करिअरचा उद्देश त्यात आहेच, पण सामाजिक एकता किंवा राष्ट्र म्हणून आपली जी ताकद आहे, हे अधिक बळकट आपल्याला जर करायची असेल तर ह्या सगळ्या भाषा आणि काय फारसं काम नसतं त्याला. सहज होत जातं सगळं. मुळात आम्ही 3 महिन्यात आमचा अभ्यासक्रम पूर्ण करतो आणि मग 9 महिने राहिलेले हे सगळे आमचे वेगवेगळ्या गोष्टी आमच्या चालू असतात. एन्जॉय करतात सगळे मुलं त्यासाठी. जापनीजमध्ये परीक्षा देऊन पास झालेला सगळ्यात छोटा मुलगा आमच्या शाळेचा आहे. क्या बात आहे. भारतातला. बरं. ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. शिकतात मुलं जापनीज? अगदी भारतातला पहिला विद्यार्थी तुमच्या शाळेत JLPT म्हणून जी संस्था आहे, हं. ती JLPT याच्या परीक्षा घेत असते. प्रॉपर परीक्षा देऊन त्यांचे पासिंगचे सर्टिफिकेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी एक N5 पासून N1 पर्यंत त्या परीक्षा जातात. किमान N4, N3 पर्यंत तरी गेलं पाहिजे. ह्या उद्देशाने आमचं काम चालू. N5 पास आउट झालेत, आमची N4 ची तयारी करतात. काय मुलं N4 झालेली आहेत. क्या बात आहे. हे शिकवतो कोण? तो एक महत्वाचा प्रश्न असतो नेहमी की शिकवायला कोणी शिक्षक पाहिजे का?
तर अजिबात आवश्यकता नसते. बर. मुलांच्या बरोबर आपण शिकत राहिलो पाहिजे. आम्ही शिकत राहिलो, आम्ही बेसिक शिकलो, आता आम्ही बेसिक शिकवतो आणि त्यांना ड्युओलिंगोला ॲपला जोडून देतो. अच्छा. त्या ॲपमध्ये ते स्वतः तयारी करत राहतात आणि त्यांचा प्रवास पुढे जातो. 16 PDF आम्ही डेव्हलप केलेले आहेत जॅपनीजचे. त्या PDF चा अभ्यास करून घ्यायचा, तयारी घ्यायची आणि त्यानंतर हिरागानाचं स्क्रिप्ट असतं, मुळाक्षरं तिथली. ते दिलं की एका दिवसात लिहायला वाचायला चालू करतात. क्या बात आहे. इतकं सोपं आहे ते सगळं. हे सोपं नाही, हे तुम्ही सोपं करून देताय हा, ते म्हणून ते सोपं वाटतंय. करायलाच लागतं ना आपल्याला. मुलांसोबत शिकवताना त्याची खास एक वेगळी पद्धत. बरोबर. कदाचित जॅपनीज प्रॉपर शिकवताना तिथं असे नसतील शिकवत, पण आपली मुलं कशी व्यवस्थित शिकतील, लवकर शिकतील, तर ते आम्ही तयार केलेल्या पद्धती आहेत. बरोबर. नाही, गुरुजी ॲक्च्युली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या घटना आहेत, खाजगी शाळा आहेत आणि खाजगी शाळांकडे लोकांचा जास्त कल वाढलाय. का तर मराठी शाळांचा पट कमी होत चाललाय आणि एक दोन्ही गोष्टी जर आपण पाहिलं तर मराठी शाळेत शिक्षण चांगलं भेटत नाही, खाजगी शाळेत चांगलं शिक्षण मिळतं, असा एक ग्रामीण भागात समज झालाय. तर तुम्हीच सांगा काय संदेश त्या शिक्षकांना. नाही, तुम्ही जे म्हटलात की असा एक समज तयार झालाय, तर मी फक्त त्याच्यात दुरुस्ती अशी करेल की असा एक गैरसमज तयार झालाय. बरोबर. तो गैरसमज आहे. प्रत्यक्षात घर का ना गाठ का अशी अवस्था होती, लवकरच सगळ्यांच्या लक्षात येतं. परिस्थिती मग हाताबाहेर गेलेली असते आणि त्या मुलांचं फार मोठं नुकसान झालेलं असतं. मातृभाषेतून मुलांनी शिकलं पाहिजे, परिपूर्ण त्याच्या कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. हे सरकारी शाळेतच होऊ शकतं. फक्त जे समज गैरसमज किंवा जे चुकीचे गैरसमज आहेत, ह्या भूमिकेतून शिक्षकांनी फक्त बॅकफूटवर जाऊ नये. आपली क्षमता त्यांनी विसरू नये, आपल्या शाळेची क्षमता त्यांनी विसरू नये. ताकदीने काम केलं पाहिजे. कोण आपल्याकडे लक्ष देतोय का देत नाही, आपली कोणी दखल घेतोय की घेत नाही, या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून हे गाव आणि त्या गावातल्या पोरांना आपण जबाबदार आहे, अशा पद्धतीने विचार करून जर प्रत्येक शिक्षकाने काम केलं, त्याच्या कामाच्या पाठबळासाठी त्यांनी त्यांचीच माणसं उभी केली गावातली, किंबहुना त्या मुलांचे पालक किंवा आईबाप ह्यांना जर उभं केलं, तर मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यावर त्याला कुणाचीच गरज नाही. तो त्या मुलांच्या हितासाठीच आवश्यक असणारं शैक्षणिक साम्राज्य तो त्याच्या गावात उभं करू शकतो. ते सरकारी शाळेइतकं कुठंच सोपं नाही उभं करायला. बरोबर. त्या पालकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारी शाळा त्यांनी उभी केली पाहिजे आणि त्या पालकांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. कुठलंही प्रकारचं राजकारणाचं कीड त्याला लागू न देता एक्झॅक्ट त्या पालकांनी बाकी सगळ्या गोष्टी बाहेर ठेवायच्या शाळेतून. आणि कारण आपण आपल्या पायावर दोंडा पाडून घेतो. छोट्या छोट्या स्वार्थापायी माणसं अक्षरशः काही उद्ध्वस्त झालं तर मागं पुढं पाहत नाही, असंही कधी कधी होतं. पण शाळा त्याला अपवाद असल्या पाहिजेत. स्वतःला सांगायचं की कुठंही काहीही कर, फक्त शाळेला जप. ह्या गोष्टी प्रत्येकाने जपल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने जर शाळेत प्रत्येक काम सुरू झालं, मला वाटत नाही की सरकारी शाळांच्या पुढे फार मोठी समस्या आहे. मी तिला मोठी समस्या मानितच नाही. बरोबर. कारण त्या समस्यांची पूर्ण एक टिंगल उडवलेली आहे आम्ही आणि सगळ्यांच्या समोर आहे त्या गोष्टी. बरोबर. दुर्दैवाने तुम्ही ज्या गोष्टी बोललात की शाळेमध्ये पण राजकारण ते घडतंय, हे आपलं दुर्दैव आहे. याला कुठेतरी तुमचा हा जो मेसेज आहे हा खरंच एक लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये तर त्या सरकारी शाळा, खाजगी शाळा आहेत, इंग्लिश मिडियम शाळा आहेत, याचं पेव आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या पिवळ्या कलरच्या बस फिरताना दिसतात. पण शेजारचा मुलगा इंग्लिश मिडियमला चाललाय, तो 1 लाख रुपये फी भरून इंग्लिश मिडियमला गेला, म्हणून माझ्याही मुलांनी गेलं पाहिजेत का तर शेजारचा गेलाय, कमीपणा वाटतो म्हणून पण पालक त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घालतायत. याच्यावर तुमचं काय मत? काय होतं, आता समजा मी तर असं समजत नाही की सरकारी शाळेमध्ये काही नुकसान होते मुलांचं, पण असं कुणाला वाटत असेल आणि ते अगदी रास्त आहे अशी त्याची भूमिका असेल, तर मी एक गोष्ट सांगतो की सरकारी शाळेत नुकसान होते असं तुझं असं म्हणणं आहे, सरकारी शाळेत नुकसान होतंय. तर मी असं म्हणतो की सरकारी शाळेत फुकट नुकसान होतंय, तिकडं तू 1 लाख रुपये घालून नुकसान करून घेतो. बरोबर. पण सरकारी शाळेत नुकसान होत नाही, ही माझी ठाम भूमिका आहे. सरकारी शाळा हीच खरी शिकायची जागा आहे.
प्रत्येकाची. उलट खाजगी शाळा आणि त्याची जी संस्कृती ही देशाला दुभंगण्याची प्रक्रिया आहे. त्यांना असं वाटतं की हे सरकारी शाळेवाले आणि आम्ही खाजगी शाळेवाले, आम्ही काहीतरी वेगळे आहेत. आज सरकारी शाळेमध्ये शिकणारी माणसंच देश आणि राज्य चालवत आहेत आपले. एक्झॅक्टली. उद्याच्या काळात जर खाजगी शाळेत शिकणारी पोरं जर ह्या पदांच्यावर आली तर फार विपरीत परिस्थिती होईल. मी काय म्हणतोय लक्षात ठेवा. बरोबर. त्यामुळे हे वेळीच सगळा प्रकार याच्यामध्ये आणला पाहिजे. आम्ही वेगळे आहेत, आम्ही खाजगी आहेत म्हणून जे समाजामध्ये हे स्प्लिट करण्याचा हा जो उपक्रम चालू आहे याला थांबवलं पाहिजे. याच्यावर विचार केला पाहिजे की मानसशास्त्र पातळीवर, मानसिक पातळीवर याचं काय चालू आहे मुलांच्या मनामध्ये आणि त्याच्यावर आपण कसं त्याला छेद देऊ शकतो किंवा ते कसं थांबवू शकतो हे आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी आव्हान खरं तर सरकारी शाळेतल्या शिक्षकांना करेल की ह्या सगळ्याबरोबर फाईट करणं फार सोपं आहे. ठरवलं ना, एकच वर्षात आपल्या शाळा भरून वाहतील. एकच वर्ष काम करायचंय, गावकऱ्यांना विश्वासात घ्यायचंय, त्यांचं पाठबळ घ्यायचंय आणि आपला विश्वास त्यांना द्यायचा. एकच वर्षात सगळं चित्र बदलून जाईल, उलटी गंगा वाहायला सुरुवात होईल आणि सरकारी शाळा भरून वाहतील परत. आणि हे 1 वर्षात मी का म्हणतोय तर जालिंदर नगरची शाळा 0 ते आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा ही 7 महिन्यात केलेली आहे. क्या बात आहे. फेब्रुवारीत कामाला सुरुवात केली आणि 5 सप्टेंबरला जिल्हा परिषदचा अध्यक्ष चषक जो 4,500 पैकी सर्वोत्तम शाळेला दिला जातो तो आमच्या शाळेत मिळवलाय. ग्रेट. 7 महिन्यात सामान्य लोकांना सोबत घेऊन आमच्या. हे 7 महिन्यात होतंय, 1 वर्षात करू. 1 वर्षात हे होतंय. बरोबर. आता ते उदाहरण आहे म्हणून ते 1 वर्ष मी म्हणतोय. पण एका वर्षात महाराष्ट्राचं चित्र आपण बदलू शकतो. गरज शिक्षकांनी आणि सर्वसामान्य जे समाज आहे आपला त्यांनी मनावर घेण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. कारण याच्यासाठी आता नवीन काही करायचं नाही. मॉडेल तयार झालंय. हो. आणि हे सक्सेस होतंय. हे प्रूव्हन मॉडेल आहे. येस, प्रूव्हन मॉडेल असल्यामुळे करायचं काहीच नाही, फॉलो करायचंय. हो. आणि तुम्ही जे सांगितलं की हे जे देश चालवत आहेत किंवा राज्य चालवत आहेत हे सरकारी शाळेतूनच पुढे गेलेले आहेत. ज्यांच्या खाजगी शाळा आहेत ते सुद्धा सरकारी शाळेतच शिकलेले आहेत. हो. आज जे अधिकारी आहेत, जे बाजूने आहेत, जे विरोधात आहेत, ते देखील सरकारी शाळेतच शिकलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जो सल्ला दिला तो पालकांनी आणि शिक्षकांनी, कारण दोन्ही बाजू आहेत. तुम्ही आज त्या लेवलला शाळा नेली म्हणून आज आपण या गोष्टी बोलतोय. पण जर कदाचित तुमच्या जागेवर दुसरं कोणी असतं आणि त्यांचं शाळेकडे लक्ष नसतं तर कदाचित पालक हे खाजगी शाळेकडेच तो झगमगाट पाहून बरोबर तिथं जातील. तिथं गेल्याच्या नंतर काय हे माहीत नाही आम्हाला. तर झगमगाट हा लोकांना तिकडे नेण्यासाठी भाग पाडतोय. त्याच्यामुळे तुम्ही जो आदर्श घडवून आणलाय, तुम्ही जी शाळा तयार केली आणि आज तुम्ही समाजाच्या डोक्यामध्ये जो प्रकाश टाकलाय याच्यातून नक्कीच भविष्याची एक क्रांती घडेल आणि तुमच्या प्रवासाचं जे काय पान असेल ते एका वेगळ्याच शाईनी लिहिलं जाईल याचा आम्हाला विश्वास आहे. कारण आज तुम्ही एका जिल्हा परिषद शाळेला जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाताय, तुमच्याकडून अपेक्षा अजून वाढलेल्या आहेत. नक्कीच तुमचा आदर्श म्हणून हे एक मॉडेल म्हणून महाराष्ट्र, कमीत कमी महाराष्ट्र तरी आपण विचार करूयात, महाराष्ट्र पुढे जाईल आणि या शिक्षण पद्धतीत कुठेतरी बदल होईल अशी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि विनंती आहे की आपण चप्पल लवकरात लवकर घालावी. कारण आम्ही नवरात्रात फक्त 9 दिवस चप्पल पाळतो तर 10व्या दिवशी असं होतं कधी 10 दिवस ते पूर्ण होतील. तुम्ही मला वाटतं वर्ष होऊन गेलं, 4 वर्ष होऊन गेले आणि तुम्हाला खुद्द शिक्षण मंत्र्यांनी देखील विनंती केलेली आहे, त्यांनी तुम्हाला चप्पल घेऊन दिलेली. त्यांच्या विनंतीचा मान तुम्ही गावकऱ्यांचा मान राखताल अशी अपेक्षा आहे. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू.